हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 4. भाईसाब डे 4 पण आला डेली व्लॉगिंगचा. बाय द वे, आजचा जो व्लॉग असेल ना, आज थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण 1-2 कालचा आणि आजचा व्लॉग, कारण कसं आहे थोडी गडबड आहे ना, तर आणि मी नवीन आहे व्लॉगिंगमध्ये, म्हणजे डेली व्लॉगिंगमध्ये. सो काय कंटेंट शूट करावं काय नाही थोडं, आणि मी त्यात सगळ्यात जास्त इंट्रोवर्ट आहे भाई. मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे. तुम्हाला असं कॅमेरासमोर बघून असं वाटत असेल की मी इंट्रोवर्ट नाही, एक्स्ट्रोवर्ट आहे, पण मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे. बाय द वे, कालचा व्लॉग मी एंड नाही करू शकलो, कारण त्याचं असं की उठण्यावरनं आम्ही खूप उशिरा आलो. 1 वाजता आलो, काहीतरी 1-1:30 वाजता. त्यानंतर मग मी एडिट करत बसलो आणि थंबनेल वगैरे खूप टाईम लागतो भाई त्याच्यामध्ये. सो त्यामध्येच गेला टाईम आणि ताकद बिलकुल पण नव्हती माझ्यामध्ये रेकॉर्ड करण्याची. तर मी फटाफट एडिट केला तसाच आणि एक्सपोर्ट करून झोपून गेलो. त्यामुळेच आज सकाळी पूर्ण रुटीन चेंज झालं, कारण मी लेट उठलो 7:30 वाजता. आता परत 10 वाजता जायचं आहे आपल्याला, कारण 10 वाजता आहे साखरपुडा हॉलवरती, इथे जवळच आहे. सो आजचं रुटीन पूर्ण हल्लं आहे. मी पटापट आंघोळ केली पहिलं उठल्यानंतर आणि पूजा वगैरे करून घेतली. आता आलो आहे वरती. आता वाजलेत माहिती आहे का 9:05 झालेत. आता फटाफट वर्कआउट करू. अर्धा तास आहे आपल्याकडे, अर्धा तास वर्कआउट करू. त्यानंतर खाली जाऊ, परत आवरायचं आहे आणि डे 3चा व्लॉग अपलोड करायचा आहे, रील अपलोड करायची आहे. अँड देन मी काय कपडे घालतो वगैरे ते तुम्हाला दाखवतो. अँड आजचा व्लॉग कसा होणार आहे मला बिलकुल माहीत नाही. सो प्लीज, जर छोटा झाला कसा पण झाला तरी त्याला सपोर्ट करा. उद्यापासून प्रॉपर तुम्हाला कंटेंट देत जाईन मी. आता फटाफट वर्कआउट करून घेऊ भाई, थोडा तरी करू यात, नाहीतर मग पूर्ण दिवसभर मला रिग्रेट होईल. डन विथ द वर्कआउट. एक्झॅक्ट 9:30 झालेत. जास्त वर्कआउट नाही केला. स्क्वॉट्स वगैरे मारलेत, फ्री स्क्वॉट्स नॉर्मल विदाऊट वेट. त्यानंतर स्टँडिंग वॉकिंग लंजेस, काफ रेसेस, आणि मग थोडे 1-2 शोल्डर्सचे सेट केलेत. वॉर्मअप केलं आहे. फक्त रिग्रेट नाही हो मला की मी वर्कआउट स्किप केला, म्हणून आज वर्कआउट केलं आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा टर्न इन परत तेव्हा तोडावं लागेल भाई. आता चला खाली जाऊयात फटाफट, कारण 9:30 झालेत ऑलरेडी. मला खाली जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, व्लॉग्स रील्स अपलोड करायचे आहेत आणि कपडे पण बघायचे आहेत काय घालायचे ते. मी अजून बघितलं नाही की काय घालायचे. चला खाली जाऊन भेटतो, फटाफट फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटतो. सगळी कामं वगैरे करून झाली आहेत, म्हणजे रील आणि आपलं जे काय अपलोड वगैरे करायचं होतं ते झालं आहे. आणि कपडे पण डिसाईड केलेत आणि घातलीत मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो नीटपणे, पण त्याआधी हा सगळा जो पसार आहे ना तो आवरून घेतो, नाहीतर मला बोलणी ऐकावी लागतील, नाहीतर नंतर आल्यानंतर करावं लागेल. ते खूप जास्त कंटाळवाणं असतं. सो मी आता पटापट हे सगळं आवरून ठेवून देतो. बाय द वे, आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत 10:04. आता आपण रेडीच आहे ऑलमोस्ट. त्यांचं सगळ्यांचं म्हणजे दादा, वहिनी, मम्मी, पप्पा सगळ्यांचं आवरून झालं की मग निघूयात. तर सगळा पसारा वगैरे तर आवरला आहे मी. आता तुम्हाला दाखवतो माझा आउटफिट. असंच बघा, आता आहे बघा, सिम्पल अँड सोबर. खाली व्हाईट आहे आणि वरती हे कलर. त्याच्यावरती आपण आपले शेड्स ॲड करूयात, म्हणजे जरा क्लासी वाटेल. तर आता किती वाजलेत? 10, 10:15 होत आलेत. निघूयात थोड्या वेळातच. मम्मी आणि मी मॅचिंग झालोय बघा. हे ऑडमॅन आउटच झालं डायरेक्ट. मंडळी आलो आम्ही आता हॉलमध्ये. आवाज येतच असेल तुम्हाला. बाजू भाई जेवणाचा वास येतो, अशी भूक लागली आहे. आता वाजलेत किती वाजलेत? 12:48 झाले. आणि आत्ता साखरपुडा म्हणजे बिगिन होईल थोड्या वेळाने, कारण आता नवरदेव आला आहे. नवरे आम्ही खूप लेट झालतो आणि आता आहे ना 10चा टायमिंग होता बाई साखरपुड्याचा. आता सगळ्याच गोष्टी अशा थोड्या लेट होणार.
थोडे कामं वगैरे करत होतो आम्ही, ते रुकवताचं वगैरे, परत बाकीच्या गोष्टी सगळ्या हॉल रूम बीममध्ये टाकून दिल्या. आता भेटतो मी तुम्हाला जसं होईल तसं. आता ना आपण या फोनची ना झूम इन कॅपेबिलिटी चेक करू. आता 0.5 वरती आहे, आता शिफ्ट झालं 1.3, आता 2 वरती आहे, 2x आणि धन्यवाद भाऊ. आपण 5x 2 शब्द या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर क्लिअरिटी आहे. आणि अजून आता 15x वरती जाऊ. आता हे 15x मध्ये पण आहे बऱ्यापैकी क्लिअरिटी. गार वाटते जरा. ओके, टाइम चेक गाइज. अभी हो रहे हैं 2:30 सॉरी ना बाबा, हे बघा 2:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय घरी, कारण ते लोक नवरा नवरी चाललेत फोटोशूट वगैरे करायला. सो टाइम आहे मध्ये खूप लग्नासाठी. सो आता घरी जाणार, आराम करणार आणि मग परत येणार आम्ही लग्नाला. आलोय आता आम्ही घरी. बाय द वे, हे जे आपण मागवलं होतं ना, म्हणजे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आय गेस मी हे दाखवलं होतं, पण मी आता विचार करतोय की हे रिटर्न करायचं, कारण याचं ना थोडं वेट जास्त आहे, कारण हे पूर्ण मेटल बिल्ड आहे, वेट जास्त आहे त्यामुळे. आणि इतके काय POV शॉट्स मला लागत नाही. माझ्याकडे गोप्रो पण आहे, हे बघा इकडे GoPro 9. जे आजच्या व्लॉगचं जे स्टार्टिंगचं फुटेज होतं ना, ते मी गोप्रोने शूट केलं होतं, कारण यामध्ये व्लॉग जो आहे तो एडिट होऊन एक्सपोर्ट होत होता. सो आता मी विचार करतोय, कारण ते मी हेड माउंट लावून वापरू शकतो, पण गोप्रोने व्लॉग करायचा विषय असा आहे की मग मला ते फुटेज परत ट्रान्सफर करावं लागतं आणि मग एडिट करावं लागतं. सो थोडंसं विचार करावं लागेल ह्या गोष्टीवर. बाय द वे, आता आम्ही आराम करू, मस्त मी झोप काढेन एक. आता किती वाजलेत माहिती आहे का? 2:45 झालेत. हवं 2:45 झालेत. मग 5-5:30 वाजता जाऊ, कारण आता ते लोक गेलेत फोटोशूटला. कमीत कमी 1 तास तर त्यांना फोटोशूटला जाईल. त्यानंतर मग हळद होणार, म्हणजे हळदचं प्रेप करायला अर्धा तास, मग त्यानंतर हळद 1-1.5 तास, मग त्यानंतर लग्नाची तयारी आणि मग लग्न. सो असं लेट तर होणारच आहे. सो निवांत मस्त रेडी होऊन जाऊयात. आता झोपतो भाई. मंडळी, अशा प्रकारे आपण तयार झालो आहोत, हे बघा. आणि इथेच झोपलो होतो. ती गोधडी पण अजून तशीच आहे. आता कंटाळा आलाय खूप आवरायचा, नंतर आवरेल. फक्त वॅक्स लावायचं राहिलंय आपल्या मूछला. भाई आपली मूछ ही आपली शान आहे. तर दिस इज माय आउटफिट. चला, खूप लेट झालंय, ऑलरेडी 6:30 वाजलेत. म्हणजे आम्ही तर टायमावरच असेल, कारण तिकडे खूपच जास्त लेट झाले. सो आता डायरेक्ट तिकडे भेटूयात हॉलवरती. सगळे बिझी आहेत, मस्त एकमेकांमध्ये फोटो बिटो काढतात. हा बघा तिकडे जाऊन फोनवर बोलतोय. पकडा गया ये. लग्न तिकडे चालू आहे विधी, आणि आम्ही इकडे मस्त फोटोशूट करतोय. काय फोटो चांगले आहेत ना, काय बोलाय सुद्धा भाला दिसतोय मी. काय माहिती का सुद्धा भाला काय असतं काय माहिती आहे? काही मान नावतो मी ना, काय मान नावतो काय. चला आता चाललोय आम्ही जेवायला. चला तर फायनली आपण आलो आहोत घरी, लग्न वगैरे पार पाडून. आता 11:30 वाजलेत, ऑलमोस्ट 11:30 वाजून गेलेत, म्हणजे तसे 11:45 वगैरे झालेत. तर हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. थोडा इंटरेस्टिंग आणि फन ब्लॉग बनवण्याचे प्रयत्न केलाय मी, आणि असाच प्रयत्न करत राहणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि सपोर्ट करा भाई, सबस्क्राईब करा, म्हणजे आपला चॅनल पण ग्रो होईल. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ राऊत. बाय. बोबडी वळते कारण झोप आली आहे आणि कंटाळा पण आलाय भाई.
चला बाय. उद्या बाय द वे रेस्ट डे, सो उद्या बघूयात काय ते. चला बाय.